श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या हा नवीन व्हिडिओला सुरुवात करते। श्रावण महिना भगवान शंकराला समर्पित असून या महिन्यात उपवास, पूजा आणि धार्मिक कार्याला विशेष महत्त्व दिले जाते। पौराणिक मान्यतानुसार श्रावणात व्रत केल्याने आपले भविष्य खूप चांगले होते। भगवान शंकराची आपल्यावर कृपा दृष्टी राहते। या श्रावण महिन्यात केवळ सोमवारच नाही तर काही जण श्रावणी शनिवारीही उपवास धरतात। श्रावणात विविध सणांची रेलचेल असते। श्रावणातील हरियाली तीज, नागपंचमी, रक्षाबंधन, पिठोरी अमावास्या, मंगळागौर अशा विविध सण या एकट्या श्रावण महिन्यात असतात। श्रावणातील व्रत केल्यामुळे आपल्या घरात सुख शांती नांदते। तसेच श्रावण महिन्यात शिवलिंगावर पाणी, दूध, बेलपत्र, धतुरा, मध इत्यादी अर्पण करण्याची परंपरा आहे। विशेषतः सोमवारी उपवास करून भगवान शिवाची पूजा केल्याने मनोकामना पूर्ण होतात। यंदाच्या श्रावणात 4 श्रावणी सोमवारचे व्रत आहे। या श्रावणातील दर सोमवारी महादेव म्हणजेच शंकराच्या पिंडीवर शिवामूठ म्हणून वेगवेगळे धान्य अर्पण करण्याची परंपरा आहे। पहिल्या श्रावणी सोमवारी म्हणजेच 28 जुलै रोजी शिवामूठ आहे तांदूळ। दुसऱ्या श्रावणी सोमवारी म्हणजेच 4 ऑगस्ट रोजी शिवामूठ आहे तीळ। तिसऱ्या श्रावणी सोमवारी म्हणजेच 11 ऑगस्टला शिवामूठ आहे मूग। चौथ्या श्रावणी सोमवारी म्हणजेच 18 ऑगस्टला शिवामूठ आहे जव। तसेच या श्रावण महिन्यात महिलांचा आनंदाचा सण म्हणजे मंगळागौरी तिथी सुद्धा असते। देवशयनी एकादशीच्या दिवशी श्रीहरी विष्णू 4 महिन्याच्या योग निद्रेत जातात आणि त्यावेळेस या समस्त विश्वाचा कारभार हा महादेवांच्या खांद्यावर असतो आणि म्हणूनच या चातुर्मासामध्ये महादेवांच्या पूजनाला विशेष महत्त्व हे दिलं जातं। महादेव हे सर्व वाईट गोष्टींचे नाश करणारे आहेत आणि म्हणूनच जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्या आयुष्यामध्ये असणारी जी संकट आहेत, वेदना आहेत, दोष आहेत, दारिद्र्य आहे ते दूर झालं पाहिजे म्हणून आवर्जून आपल्याला महादेवांची पूजा आणि सेवा ही करायची आहे। तसेच श्रावण महिन्यामध्ये आपल्याला दररोज शिवलीला अमृताचा 11वा अध्याय पठण करायचा आहे। आता तुम्हाला दररोज पठण करणं शक्य नसेल तर किमान श्रावणातील सोमवारी तुम्हाला या अध्यायाचं पठण हे करायचं आहे। तसेच संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये आपल्याला श्री शिवाय नमस्तुभ्यम किंवा पुरुष असतील तर ओम नमः शिवाय, स्त्रिया असतील तर नमः शिवाय या मंत्राचा जप हा करायचा आहे। तसेच आपल्याला दारिद्र्य दहन शिव स्तोत्राचं सुद्धा दररोज पठण हे करायचं। या स्तोत्राचं पठण केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारं सर्व दारिद्र्य दूर होतं। धार्मिक दृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात आणि म्हणूनच श्रावणातील प्रत्येक सोमवारी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल, पण आंघोळीच्या पाण्यामध्ये टाका फक्त ही एक वस्तू। ही वस्तू टाकल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे प्रखरातला प्रखर पितृदोष, ग्रहदोष, शत्रुपीडा तर नष्ट होणारच आहे, पण आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात महादेव पूर्ण करणार आहेत। तर ती कोणती वस्तू टाकायची, कोणत्या वेळेत टाकायची त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। कमेंटमध्ये हर हर महादेव लिहायला अजिबात विसरू नका। हिंदू धर्मामध्ये श्रावण महिन्याला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे। श्रावण महिन्यात स्नानाला खूप महत्त्व आहे। या महिन्यात पवित्र नद्यांमध्ये किंवा जलाशयामध्ये स्नान करणं शुभ मानलं जातं। यामुळे शारीरिक आणि मानसिक शुद्धी होते। श्रावण महिना भगवान शंकराला समर्पित असल्याने या महिन्यात पाण्यात दैवी ऊर्जा असते। त्यामुळे या पाण्यात स्नान केल्याने शरीराबरोबर मन सुद्धा पवित्र होतं आणि म्हणूनच जर तुम्हाला शक्य असेल तर आवर्जून तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करा। स्नान केल्यानंतर आपल्याला यथाशक्तीप्रमाणे दान हे करायचे। हे दान केल्यामुळे आपले पित्र आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्याला ते सुखी संसाराचा आशीर्वाद देत असतात। पण हल्लीच्या धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येकालाच तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करणं शक्य नसतं आणि म्हणूनच आपल्याला घरच्या घरी आंघोळीच्या पाण्यामध्ये या काही वस्तू टाकायच्यात आणि आपल्याला स्नानही करायची। ही स्नान केल्यामुळे आपल्याला तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं पुण्य तर प्राप्त होणारच आहे, पण त्याचबरोबर आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत पापापासून सुद्धा आपल्याला मुक्तता ही मिळणार आहे।
आणि म्हणूनच आपल्याला श्रावणातील सोमवारी ब्रह्ममुहूर्तावर उठायचे, अंथरुणामध्येच आपल्याला महादेव आणि माता पार्वतीचं स्मरण करायचं आहे। कारण असं म्हटलं जातं ब्रह्ममुहूर्तावर आपण जे पण कार्य करतो त्यामध्ये आपल्याला अनंत पटीने पुण्यफळ हे प्राप्त होत असतं। त्यानंतर आपल्याला आंघोळीला पाणी हे काढायचं, जर शक्य असेल तर आवर्जून थंड पाण्याने स्नान करा। आता आंघोळीच्या पाण्यामध्ये सगळ्यात पहिली वस्तू जी आपल्याला टाकायचे ते म्हणजे गंगाजल। गंगाजल टाकून स्नान केल्यामुळे आपल्याला तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं पुण्य तर प्राप्त होतच होतं, पण त्याचबरोबर आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत पापांपासून सुद्धा आपल्याला मुक्तताही मिळत असते। दुसरी वस्तू जी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे ते म्हणजे चिमूटभर पांढरे तीळ। दुसऱ्या श्रावणी सोमवारी शिवामूठ आहे पांढरे तीळ, आणि जर आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये पांढरे तीळ टाकून स्नान केली तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष, ग्रहदोष, शत्रुपीडा तर नष्टच होते, पण आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य सुद्धा नष्ट होतं। कारण तिळांना दारिद्र्यनाशक असं म्हटलं जातं। तीळ हे महादेवांना तसेच श्रीहरी विष्णूंना अतिशय प्रिय। तिळांची उत्पत्ती श्रीहरी विष्णूंच्या घामापासून झाली होती। तिसरी वस्तू जी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे ते म्हणजे 1 चमचाभर गाईचं कच्चं दूध। दूध टाकून आंघोळ केल्यामुळे आपल्या कुंडलीतील चंद्र बलवान होतो। चंद्र हा मनाचा कारक मानला जातो, आणि जेव्हा आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये आपण दूध टाकून स्नान करतो तर त्यामुळे आपल्याला शारीरिक तसेच मानसिक त्रासापासून मुक्तताही मिळत असते। तसेच चंद्राचा नियंत्रक हा महादेव आहेत, आणि जर आपण असं हे दूध टाकून स्नान केली तर त्यामुळे आपल्यावर महादेवांची सुद्धा विशेष कृपाही होत असते। तसेच आपल्याला 1 बेलपत्र सुद्धा आवर्जून आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे। आपण पहा शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करतो आपल्या मनातली इच्छा पूर्ती होण्याकरता। बेलपत्र हे महादेवांना अतिशय प्रिय आहे, आणि जेव्हा हे असं बेलपत्र आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकतो आणि स्नान करतो तर त्यामुळे आपली कितीही कठीणातील कठीण इच्छाही साक्षात महादेव पूर्ण करतात, आणि त्यांची आपल्यावर विशेष कृपाही होत असते। आंघोळ करून झाल्यानंतर आपल्याला हे बेलपत्र जे ते निर्माल्यामध्ये टाकायचं आहे। आता श्रावणातील सोमवारी अनेक लोकांचं व्रत असतं, आणि बरीच लोक व्रत असेल त्या दिवशी आवर्जून केस हे धुवत असतात, पण श्रावणातील कोणत्याही सोमवारी तुम्हाला चुकूनही केस हे धुवायचे नाही आहेत। तुम्ही व्रत करत असाल किंवा नाही करत असाल तरी सुद्धा तुम्हाला चुकूनही श्रावणातील सोमवारी केस हे धुवायचे नाही आहेत। आता बऱ्याच लोक आंघोळ करताना काही चुका ह्या करतात, त्यामुळे सुद्धा त्यांना केलेल्या उपायाचं कोणतंही शुभफळ प्राप्त होत नाही। म्हणून आपल्याला काय करायचं, सर्वप्रथम 1 मग पाणी आपल्या उजव्या खांद्यावर टाकायचं, 1 मग पाणी आपल्या डाव्या खांद्यावर टाकायचं, आणि त्यानंतर आपल्याला संपूर्ण स्नान ही करायची। ही स्नान करताना आपल्याला निरंतर श्री शिवाय नमस्तुभ्यम, पुरुष असतील तर ओम नमः शिवाय, स्त्रिया असतील तर नमः शिवाय या मंत्राचा जप हा करायचा आहे। किंवा तुम्ही गंगेच यमुनेच गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलस्मिन् निधी कुरु या मंत्राचा जप सुद्धा करू शकतात। या मंत्राचा अर्थ असा होतो की गंगा, यमुना, गोदावरी, सरस्वती, नर्मदा, सिंधू, कावेरी या सर्व पवित्र नद्यांचं जल या पाण्यामध्ये समाविष्ट झालेलं आहे, आणि या पवित्र पाण्याने मी स्नानही करत आहे। जेव्हा आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये या वस्तू टाकतो त्याचबरोबर मंत्राचा जप करतो, त्यामुळे आपल्या तनाबरोबर आपल्या मनाची सुद्धा शुद्धीही होत असते, आणि पवित्र तनाने पवित्र मनाने केलेल्या प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला 100 पटीने पुण्यफळ हे प्राप्त होत असतं। हा उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष, ग्रहदोष, शत्रुपीडा तर नष्ट होतेच होते, पण आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपली कितीही कठीणातील कठीण इच्छाही साक्षात महादेव पूर्ण करतील। अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे। हा उपाय केल्यानंतर आपल्याला पांढऱ्या वस्त्राला परिधान करायचं आहे, आणि त्यानंतर आपल्याला महादेवांची पूजाही करायची आहे। म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा। श्री शिवाय नमस्तुभ्यम, हर हर महादेव।